नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार दर आठवड्याला आपण करंटचं एक सेशन घेत असतो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला, एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. तर आज आपण सगळ्यात आधी बघणार आहोत राज्यशास्त्राशी संबंधित या घडामोडीकडे आपण वळूया. ती म्हणजे काय, तर छत्तीसगड राज्याने जोखीम आधारित व्यवसाय मंजुरी प्रणाली सुरू केली, म्हणजे रिस्क बेस्ड बिझनेस अप्रुव्हल सिस्टीम सुरू केली. तर 16 जुलै 2026 रोजी छत्तीसगडने ही नवीन प्रणाली लागू केली. अशी जोखीम आधारित मंजुरी प्रणाली सुरू करणारं छत्तीसगड हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय. छत्तीसगड ईज ऑफ डुईंग बिझनेस कायद्याच्या अंतर्गत ही अंमलबजावणी करण्यात आली आहे. ही प्रणाली नक्की काय आहे बरं, ते आपण आता सोप्या भाषेमध्ये जरा समजून घेऊयात. तर यात राज्यातील उद्योग आणि व्यवसायांचे त्यांच्या जोखीम पातळीनुसार, म्हणजेच त्यांच्या रिस्कच्या लेवलनुसार वर्गीकरण केले जाईल आणि त्यानुसार काय होईल की त्यांना मंजुरी, परवाने व तपासणीच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या ठरवून दिल्या जातात. यामध्ये दोन मुख्य वर्ग करण्यात आलेले आहे. पहिली वर्गवारी, पहिला गट जो आहे तो म्हणजे कमी जोखीम असणारे उद्योग, म्हणजे काय, तर लो रिस्क इंडस्ट्रीज. अशा उद्योगांना जलद मंजुरी दिली जाते लवकर. यात स्वप्रमाणन म्हणजेच सेल्फ सर्टिफिकेशनची सुविधा असून सरकारी तपासण्या अत्यंत कमी असतात, ज्यामुळे व्यवसाय सुरू करणं सोपं होतं. दुसरा गट म्हणजे काय, तर उच्च जोखीम असणारे उद्योग, म्हणजे हाय रिस्क इंडस्ट्रीज, जसे की रासायनिक कारखाने, केमिकल इंडस्ट्रीज किंवा मोठे उद्योग. या उद्योगांसाठी मात्र सुरक्षा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने कडक तपासणी, नियमित निरीक्षण आणि कडक नियमांचे पालन बंधनकारक ठेवण्यात आलंय. अनेक परवान्यांचे दरवर्षी करावे लागणारे नूतनीकरण कमी करणे, व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया सुलभ करणे आणि राज्यात गुंतवणुकीला चालना देणे हा छत्तीसगडच्या या प्रणाली मागचा मुख्य उद्देश आहे. तो आपण जरा बघून घेऊ की रिस्क बेस्ड बिझनेस अप्रुव्हल सिस्टीम कोणत्या राज्याने सुरू केली. छत्तीसगड हे देशातलं पहिलं राज्य आहे असं बिझनेस अप्रुव्हल सिस्टीम सुरू करणारे. 16 जुलै 2026 रोजी त्यांनी सुरू केली. जोखीमवर म्हणजे रिस्कवर आधारित वर्गीकरण केलेलं आहे, गट पाडलेले आहेत. सोपी आणि पारदर्शक मंजुरी, वेळेची बचत होईल, व्यवसाय सुलभता आणि प्रगतीला चालना. या ठिकाणी काय प्रणाली की रिस्क लेवल नुसार वर्गीकरण करून मंजुरी, परवाने, तपासणी निश्चित केली जाईल. या ठिकाणी उद्योग नोंदणी सगळ्यात आधी होईल. त्याच्यानंतर जोखीमचे वर्गीकरण केलं जाईल की लो आहे, मीडियम आहे, हाय आहे. मंजुरी, परवाने दिले जातील. एनओसी वेगवेगळ्या कालमर्यादित प्रदान केली जाईल. तपासणी केली जाईल, इन्स्पेक्शन केलं जाईल या ठिकाणी त्या उद्योगांचं की कमी जोखीम आहे की जास्त जोखीम आहे, आणि त्यानुसार त्यांना सर्टिफिकेशन पण दिलं जाईल. लो रिस्क उद्योगांसाठी काय सांगितलेलं की फास्ट अप्रुव्हल होईल, सेल्फ सर्टिफिकेशन असेल, कमी सरकारी तपासणी केल्या जातील, कारण ते ऑलरेडी छोटे उद्योग आहेत, लो रिस्क आहेत, म्हणून त्यांना अजून पुढे बढावा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी कमी सरकारी तपासण्या केल्या जातील आणि सुलभ अनुपालन प्रक्रिया आहे या ठिकाणी. आणि उच्च जोखीम जे आहेत, हाय रिस्क, जसं की केमिकल फॅक्टरीज त्यांच्यासारखे, यांची तपासणी मात्र कडक केले जातील की पर्यावरणावर आधारित सगळ्या गोष्टींचं, नियमांचं कठोर पालन या ठिकाणी केलं जाईल. सुरक्षा मानके, उत्सर्जन नियंत्रण, कचरा व्यवस्थापन याचं कठोर पालन यांना बंधनकारक असेल. प्रमुख वैशिष्ट्य काय, तर छत्तीसगड ईज ऑफ डुईंग बिझनेस कायद्याच्या अंतर्गत या प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार आहे. व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया यामुळे अधिक सुलभ होणार आहे, इझी होणार आहे. अनेक परवान्यांच्या वार्षिक नूतनीकरणाची आवश्यकता आता कमी होणार आहे आणि उद्योगांना प्रोत्साहन आहे आणि गुंतवणुकीला या ठिकाणी चालना मिळणार आहे. आता आपण पुढे बघूयात, पुढच्या अत्यंत महत्वाच्या एका विषयाकडे बघूया. तो म्हणजे काय, तर मध्य प्रदेशातील चिता आंदोलन, जे केन बेटवा नदीजोड प्रकल्पाच्या विरुद्ध आदिवासी बांधवांनी सुरू केलंय. जुलै 2026 मध्ये मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बराना नदीच्या काठावर हे अनोखं आणि तीव्र आंदोलन पाहायला मिळालं. बराना ही केन नदीची एक उपनदी आहे. केन बेटवा या देशातील पहिल्या मोठ्या नदी जोड प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिक गोंड आणि कोल आदिवासी समाजाच्या लोकांनी एकत्र येत हा लढा उभारलाय. या आंदोलनाला चिता आंदोलन का म्हटलं गेलंय, तर आंदोलकांनी प्रशासनाचा आणि प्रकल्पाचा निषेध करण्यासाठी चक्क नदीच्या पात्रात आणि किनाऱ्यावर
लाकडांच्या चिता रचल्या आणि त्यावर झोपून आंदोलन केलंय. न्याय दो या मार दो, म्हणजेच आम्हाला न्याय द्या किंवा मग मारून टाका, अशी आक्रमक भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलीये. या तीव्र विरोधाच्या मागचं मुख्य कारण म्हणजे काय, तर या प्रकल्पाच्या अंतर्गत बांधले जाणारे दौधनचं धरण. या धरणामुळे स्थानिक गोंड आणि कोल आदिवासींची अनेक गावे आणि त्यांची जी काही वडिलोपार्जित जमीन आहे ती पाण्याखाली जाण्याची भीती आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर आदिवासींचे विस्थापन होईल, त्यांच्या उपजीविकेचा आणि रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होईल. तसंच पन्ना जो व्याघ्र प्रकल्प आहे, पन्ना टायगर रिझर्व, पर्यावरणावरही याचा गंभीर परिणाम होईल असा या आंदोलकांचा आक्षेप आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. पर्यावरण, आदिवासींचे हक्क आणि विकास प्रकल्प यातील संघर्षाच्या दृष्टीने हे आंदोलन राष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्वाचं मानलं जाते. लक्षात ठेवा, चिता आंदोलन आहे तर तुम्हाला असं वाटू शकतं की चिता म्हणजे चिता प्राण्याबद्दलचं हे आंदोलन आहे का, तर तसं नाहीये. नागरिकांनी चिता रचल्या आहेत त्यामुळे या आंदोलनाला चिता आंदोलन असं नाव दिलं गेलेलं आहे. तर बघूयात की केन बेटवा नदी जोड प्रकल्पाविरुद्ध आदिवासींचं हे आंदोलन आहे. ज्या वेळेस जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू होतं त्याच वेळेस या आंदोलनालाही सुरुवात झाली होती. त्यावेळेस जवळजवळ देशामध्ये 7 ठिकाणी मोठे आंदोलन सुरू होते, त्यापैकीच एक चिता आंदोलन आहे. तर बराना नदी केन नदीची उपनदी आहे, तिथे हे आंदोलन सुरू आहे. छत्तरपूर मध्य प्रदेश या ठिकाणी जुलै 2026 मध्ये. आंदोलन कशासाठी, तर केन बेटवा नदी जोड जो प्रकल्प आहे त्याला विरोध करण्यासाठी आंदोलकांनी नदी किनारी चिता बांधून त्यावर झोपून अनोखं आंदोलन केलंय त्या ठिकाणी. तर विरोधाचं कारण काय की दौधन जे धरण आहे हे धरण त्या ठिकाणी बांधलं जातंय, त्यामुळे जे गोंड व कोल आदिवासी समाज आहे यांनी मिळून या ठिकाणी हे आंदोलन सुरू केलेले. त्यांच्या मते की त्यांची अनेक गावे, त्यांच्या जे वडिलोपार्जित जी काही जमीन आहे ती पाण्याखाली जाण्याची भीती त्यांना वाटते, त्यामुळे हजारो लोकांना विस्थापन त्या ठिकाणाहून केलं जाईल, त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होईल, म्हणून हे आंदोलन त्यांनी केलंय. न्याय दो या मार दो ही प्रमुख घोषणा या आंदोलनामध्ये दिली जाते. आता आपण पुढे बघूयात, देशातील शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेशी संबंधित या महत्वाच्या घडामोडीकडे आपण बोलूयात. ती म्हणजे काय, तर परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या नंदन निलेकणी समिती 2026 बद्दल. देशातील विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमधील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारने ही उच्चस्तरीय समिती स्थापन केली. याचे अधिकृत नाव हाय पॉवर टास्क फोर्स ऑन एक्झामिनेशन रिफॉर्म्स असं सरकारने दिलेलं आहे. या समितीची जी रचना आहे आणि त्याची काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत ती आपण थोडक्यात एकदा समजून घेऊ. तर ती काय, तर या समितीचे जे अध्यक्ष आहेत नंदन निलेकणी हे आहेत, जे इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि IIT बॉम्बेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ही 6 सदस्यांची कार्यगट समिती आहे. यातील सदस्यांची नावे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवण्यासारखी आहेत. यात अध्यक्षांसह माजी इस्रो अध्यक्ष डॉक्टर S सोमनाथ, माजी IPS अधिकारी तपन कुमार डेका, IIT मद्रासचे प्राध्यापक V कामकोटी आणि अनिता करवाल व अमृतलाल मीना हे 2 माजी IAS अधिकारी समाविष्ट आहेत. म्हणजेच सोप्या भाषेत काय, तर 3 IIT चे लोक, 2 IAS आणि 1 IPS असे 6 सदस्य या ठिकाणी आहेत. एक महत्वाची पार्श्वभूमी काय, तर गेल्या 2 वर्षात परीक्षा सुधारणांसाठी स्थापन झालेली ही दुसरी प्रमुख समिती आहे. याआधी 2024 मध्ये राधाकृष्णन समिती स्थापन करण्यात आली होती आणि आता 2026 मध्ये नंदन निलेकणी समिती गठीत करण्यात आली. या समितीचा मुख्य उद्देश म्हणजे परीक्षांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे, पेपरफुटी आणि गैरप्रकारांवर कडक नियंत्रण मिळवणे, मूल्यांकन पद्धती अधिक विश्वासार्ह बनवणे आणि एक पारदर्शक व विद्यार्थी केंद्रित परीक्षा व्यवस्था निर्माण करणे हा आहे. बघूयात आपण. तर जे काही दिल्लीत आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या धर्तीवर पुढे सरकारने ही समिती स्थापन केलेली आहे. पेपर फुटीचा जो काही विषय झाला मोठा, त्या विषयावर आधारित परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची सरकारला पण आता गरज वाटते आहे, म्हणून त्यांनी ही समिती स्थापन केली आहे. तर अध्यक्ष नंदन निलेकणी हे अध्यक्ष आहेत, हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत.
या समितीचं अधिकृत नाव आहे हाय पॉवर टास्क फोर्स ऑन एक्झामिनेशन रिफॉर्म्स. हे अधिकृत नाव आहे, त्यामुळे हे जर नाव कुठे दिसलं तर कन्फ्युज होऊ नका. 6 सदस्यीय समिती आहे ही, हे लक्षात ठेवा. रचना याची काय ते. तर प्रमुख सदस्य कोण आहे, तर नंदन निलेकणी हे सगळ्यात पहिले तर आहे. त्याच्यानंतर डॉक्टर एस सोमनाथ, हे माजी अध्यक्ष होते इस्रोचे, तर हे पण या समितीत आहे. तपन कुमार डेका, हे माजी IPS आहेत, हे या समितीचे सदस्य आहे. त्याचबरोबर काम कोटी हे या समितीचे सदस्य आहेत. IIT मद्रासचे आहेत. हे अनिता करवाल या माजी IAS होत्या. अमृतलाल मीना हे पण माजी IAS आहेत. तर अशा प्रकारे 2 वर्षात ही दुसरी परीक्षा सुधारणा समिती आहे. 2024 मध्ये राधाकृष्णन समिती ही होती. 2024च्या राधाकृष्णन समितीने पण NTA बद्दल बऱ्याच शिफारसी केल्या होत्या, त्याच्यामध्ये सुधारण्यासाठी शिफारसी केल्या होत्या, पण त्यावेळेस त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही त्या शिफारसींकडे तितकं व्यवस्थित, म्हणून पुढे हा पेपर फुटीचा मुद्दा इतका मोठा झाला, इतकं मोठं आंदोलन झालं. आणि आता फायनली पुन्हा मग 2026 मध्ये नंदन निलेकणी समिती आली. 2 वर्षात ही दुसरी समिती आहे. तर परीक्षा पद्धतीमध्ये व्यापक सुधारणा व अंमलबजावणीसाठी शिफारस करणे या समितीचं काम आहे. नंदन निलेकणी हे आणि समितीचा उद्देश काय आहे, तर पारदर्शक परीक्षा प्रणाली असावी, तंत्रज्ञानाचा यामध्ये प्रभावी वापर करण्यात यावा, पेपर फुटी व गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहे, विद्यार्थी केंद्रित परीक्षा व्यवस्था असावी, गुणवत्तापूर्वक मूल्यांकन असावं. आता आपण क्रीडा क्षेत्रातून आलेल्या एका अत्यंत ऐतिहासिक घडामोडीकडे वळूया. ती म्हणजे की कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताच्या मीराबाई चानूने जिंकलेलं पहिलं सुवर्ण पदक. महिलांच्या 48 किलो वजनी गटात मीराबाई चानूने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण उचललेल्या वजनात नवी विक्रम नोंदवत तिने हे सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं आहे. या विजयाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानूने सलग 3ऱ्यांदा सुवर्ण पदक पटकवण्याचा अनोखा पराक्रम केला आहे. याआधी 2018च्या गोल्ड कोस्ट आणि 2022च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत तिने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. आणि आता 2026 मध्येही तिने हीच विजयाची परंपरा कायम ठेवली. मणिपूर राज्याची सुकन्या असलेली मीराबाई चानू ही भारताची दिग्गज वेटलिफ्टर आहे. तिने 2020च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकलं होतं. क्रीडा क्षेत्रातील तिचं योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने तिला मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि पद्मश्री या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. स्पर्धेच्या सुरुवातीलाच मीराबाई चानूनं सुवर्ण पदक पटकावून भारताच्या पदक तालिकेचे आणि विजयाचे खाते अत्यंत दिमाखात उघडले. थोडक्यात बघूयात की कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे पहिले सुवर्ण पदक मीराबाई चानू हिने जिंकले. महिला 48 किलो या वजनी गटामध्ये तिने हे सुवर्ण पदक जिंकले. स्नॅच, क्लीन अँड जर्क, एकूण वजन उचलण्यात सर्वोत्तम कामगिरी, सलग 3रं हे सुवर्ण पद आहे. याआधी तिने 2018, 2022, 2026 ला ही सुवर्ण पदक जिंकलेली आहेत या गेम मध्ये. मणिपूर राज्याची ती आहे मूळची. वेट लिफ्टिंग या खेळामध्ये ती पारंगत आहे. टोकियो ऑलिम्पिक मध्ये तिने सगळ्यात पहिले 2019 मध्ये रौप्य पदक विजयी करून दिलं होतं भारताला. त्याच्यानंतर तिला म्हणून मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि पद्मश्रीने भारत सरकारने सन्मानित केले. पुढे आपण बघूयात पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रातील एक महत्वाची बातमी आपण बघूयात. ती म्हणजे भारतीय महिला स्क्वॅशपटू अनाहत सिंग हिने 2026च्या वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. अवघ्या 18 वर्षांच्या अनाहत सिंगने अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी करत हे जगज्जेतेपद आपल्या नावावर केलंय. ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला स्क्वॅशपटू ठरली आहे. दिल्लीच्या राहणाऱ्या अनाहत सिंगने या आधीही तिने आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत अनेक पदके जिंकली आहेत भारतासाठी. पण जागतिक स्तरावर मिळवलेलं हे जे सुवर्ण पद आहे हे तिच्या कारकिर्दीतील आणि भारतीय स्क्वॅशच्या इतिहासातील सर्वात मोठं यश मानलं जाते. तिच्या या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय स्क्वॅशचा जागतिक स्तरावर पुन्हा एकदा मोठा दबदबा निर्माण झालाय. भविष्यातील ऑलिम्पिक पदकाच्या शर्यतीत ती भारताची एक
प्रमुख दावेदार म्हणून समोर येते असंच म्हणायला हवं. तर अनाहत सिंग हिने 2026च्या वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपचं पदक जिंकलंय. पुढे आपण बघूया. आता आपण सांस्कृतिक अशा घडामोडीकडे वळूया. ती म्हणजे काय, तर उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध प्राचीन बौद्ध स्थळ सारनाथ. सारनाथचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झालाय. 25 जुलै 2026 रोजी युनेस्कोने सारनाथला हा अधिकृत जागतिक वारसा स्थळाचा वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा जाहीर केलाय. भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने हा अत्यंत मोठा गौरव मानला जातोय. सारनाथचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आपल्याला तसं माहितच आहे, तरी थोडक्यामध्ये मी एकदा सांगते. तर वाराणसी जवळ वसलेलं हे सारनाथ बौद्ध धर्मातील प्रमुख 4 पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. ज्ञान प्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी आपले पहिले धम्म उपदेश म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन याच सारनाथच्या भूमीत आपल्या 5 शिष्यांना दिलं होतं. येथे सम्राट अशोकांनी उभारलेला प्रसिद्ध अशोक स्तंभ आहे, ज्याच्या शीर्षावरील 4 सिंहाची आकृती भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आली आहे. याशिवाय येथील भव्य धार्मिक स्तूप आणि चौखंडी स्तूप हे प्राचीन भारतीय वास्तुकलेचे आणि बौद्ध संस्कृतीचे उत्कृष्ट नमुने आहेत. युनेस्कोच्या या मानांकनामुळे आता सारनाथच्या ऐतिहासिक अवशेषांचे जतन आणि रक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल. तसंच भारतातील धार्मिक पर्यटनाला आणि जागतिक स्तरावरील संशोधनाला खूप मोठी चालना या ठिकाणी मिळणार आहे. सारनाथचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये या ठिकाणी झालाय. आता आपण पुढच्या महत्वाच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडीकडे वळूया. ती म्हणजे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन चा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलेला आहे. महिनाभर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आणि प्रशासकीय कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय. प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या असलेल्या इतर महत्वाच्या खात्यांसोबतच आता शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आलाय. देशातील शिक्षण धोरण, शाळा, उच्च शिक्षण व्यवस्थेशी संबंधित निर्णय घेण्याची जबाबदारी आता त्यांच्याकडे असणार आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी वेगाने पूर्ण करणे, विविध राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये पारदर्शकता आणणे आणि शिक्षण क्षेत्रातील नव्या सुधारणा पुढे नेणे या दृष्टीने हा अतिरिक्त कारभार अत्यंत महत्वाचा मानला जातोय. बघूयात तो कसा पार पाडता. आता पुढे पर्यावरण पर्यटनाशी संबंधित घडामोडीकडे वळूया. ती म्हणजे भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी उत्तर प्रदेशातील लखनौ येथील कुकरेल भागात सुरू केली जात आहे. लखनौ मधील कुकरेलच्या जंगलात साकारली जाणारी ही सफारी सिंगापूरच्या जागतिक दर्जाच्या नाईट सफारीच्या धर्तीवर विकसित केली जात आहे. शहरी भागात स्थापन होणारी ही देशातील पहिलीच नाईट सफारी आहे. या नाईट सफारीचे प्रमुख वैशिष्ट्य काय, तर ते म्हणजे पर्यटकांना रात्रीच्या वेळी नैसर्गिक अधिवासात प्राण्यांचे निरीक्षण करण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. यासाठी प्राण्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीला कोणताही त्रास होणार नाही अशा प्रकारचा विशेष प्रकाश आणि ध्वनी व्यवस्थापन या ठिकाणी वापरलं जाणार आहे. पर्यावरणाचं रक्षण, वन्यजीवांचं संवर्धन आणि शाश्वत पर्यटनाला म्हणजेच सस्टेनेबल टुरिझमला चालना देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या पुढाकारामुळे भारतातील नाईट सफारी आणि प्राणी संग्रहालय पर्यटनाला एक नवी दिशा मिळणार आहे. अशा प्रकारे आजच्या सेशन मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.